नमस्कार मित्रांनो, मी रुपाली रेसिपी अँड सिलाई स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण खूपच सोपी आणि चविष्ट रेसिपी बनवणार आहोत। ही रेसिपी घरच्या घरी कमी साहित्यामध्ये तयार होते। तर चला मग ही रेसिपी आपण कुकरमध्ये बनवूया, पटकन आणि झटपट। कुकर ठेवून घेऊ, त्यात तेल टाकून जिरे मोहरी टाकून घेऊया। त्यात कांदा टाकावा, कांदा थोडा परतून घ्यावे। त्यात नंतर टोमॅटो टाकावे, टोमॅटो कांदा चांगला परतून घ्यावे। थोडं त्यात मीठ टाकावे, मीठ थोडंसं अजून परतून घ्यावे। त्यात बटाटे टाकून घेऊया। बटाटे थोडे 30 ते 40% कुक करून घेऊ। त्यानंतर आपण फुलावर टाकून घेऊ। फुलावर आणि बटाटे थोडंसं शिजू देऊ आणि बेसिक मसाले लाल तिखट, काळा मसाला, हळद, धना पावडर टाकून घेऊया। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार मसाले टाकावे तुम्ही। व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया। त्यात आपण शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचा कूट जाडसर असलेला चांगला, भाजी छान लागते खायला। थोडंसं पाणी टाकूया। पाणी फक्त भाजी खाली कुकरला चिटकू नये त्यासाठी पाणी टाकूया थोडंसं। त्यात कसुरी मेथी टाकूया किंवा तुम्ही कोथिंबीर टाकली तरी चालेल। आपण पहिले मीठ टाकलेलं होतं, आता थोडंसं मीठ टाकूया आणि कुकरचं झाकण लावून 1 किंवा 2 शिट्ट्या करून घेऊया। तर थंड झाला की वाफ काढून कुकरचं झाकण काढूया। बघा, आपली फुलावर आणि बटाटा मिक्स भाजी झाली आहे, छान झाली आहे आणि चविष्ट पण, तेल पण सुटलेलं आहे, छान आहे खायला पण चविष्ट आणि सुकी भाजी डब्याला टिफिनसाठी देऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।